काल घरी मेंदूवडा खाल्ला, पण त्यानं माझं पोट तर भरलं होतं, पण मन काही भरलं नव्हतं. म्हणून ठरवलं की आज आपण आपल्या घरी मेंदूवडा बनवू. त्यासाठी उडदाची डाळ भिजत टाकली आणि हे मठ भिजत नव्हती, घरात लवकर भिजत नाही म्हणून आईनं सांगितलं होतं त्याला उन्हात नेऊन ठेवायचं म्हणजे लवकर भिजते म्हणून. मग काय सगळे सकाळचे कामं आटोपले, जेवण वगैरे केलं. आता दुपारचे 3-4 वाजले होते, तर पहिले घर झाडून घेतलं, नंतर कपडे काढून घेतले. नंतर म्हटलं जे माझं स्वेटर होतं त्याचं बटन तुटलं होतं खूप दिवसाचं, ते स्वेटरही तिथंच पडून होतं आणि बटनही तिथंच पडून होतं. म्हटलं येले पहिले आज लावून घेतो, नाही तर जर बटन हरपून गेलं ना तर ते दुसरं लावायचं काम पडलं ते स्वेटर पचरंगी दिसेल. इथं आरुषी पण असे लाडकपणाचं चालू होतं माझ्यासोबत. आज वरच आरुषीची बोला करून खाली आणलं होतं की जर खाली तर पार्कमध्ये नेतो, पण आज पैदल चालायला लागणार, मी सायकल घेणार नाही म्हणून. आरुषी पण आता नाटकं करत नाही बिचारी, जसं म्हटलं तसं ऐकते. नंतर एक फ्रेंड भेटली, तिच्यासोबत गप्पा केल्या. नंतर आज पार्कचा व्ह्यू असा काही होता. नंतर इथं तर काय काय पराक्रम होतात, इथं लेकरं खेळण्यासोबत वेणे घालणं चालू होतं. म्हटलं एक नंबर, मस्त पार्कचा यूज करणं चालू आहे. नंतर आम्ही दुसऱ्या पार्कमध्ये आलो छोट्यावाला. तिथं आरुषी मस्त अशी खेळत होती, घसरगुंडी खेळत होती. आता ते सगळ्या मुलांसोबतही खेळते, पहिले नव्हती खेळत, तिला सगळं एकटीला पाहिजे होतं, पण आता खेळते. नंतर आम्ही घरी जातच होतो, तेवढ्यात नवरबाचा कॉल आला की बा चला कॉम्प्लेक्समध्ये या, कारण की मी तिथंच आहे म्हणून आईस्क्रीम घेऊन देतो. मग काय निघालो आम्ही मस्त आईस्क्रीम खायसाठी. नंतर आज कॉम्प्लेक्सचा व्ह्यू तर असं सिनेमॅटिक दिसत होता, एक नंबर. मग आईस्क्रीम घेतली आणि घरी जायला लागलो. आज पूर्ण कॅम्पस काहीतरी वेगळा दिसत होता, असं वाटत होतं की वाव काय कलर भरले आहे या ढगात. एक नंबर रात्रीचा व्ह्यू होता या कॅम्पमध्ये आज. नंतर घरी आलो. सकाळी जी मठ भिजत घातली होती ती खरंच मस्त फुगली होती. नंतर तिले आपल्या कॉटनच्या कपड्यात बंद करून ठेवला. आता उद्या मस्त इले कोमीन भेटूया उद्याच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत